नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा भोपडे वय 14 वर्ष आणि प्रतीक वानखेडे वय 12 वर्षे हे दोन्ही अल्पवयीन मुले पूर्णा नदीच्या काठावर गेले होते। या दरम्यान अचानक पाय घसरल्याने हे दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि ओम साई फाउंडेशनच्या जलमित्र पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। गोपाल फंड, उमेश पाखरे, विकास पाखरे, प्रद्युम्न पाखरे, राजू पाखरे, विलास निंबोडकर, राहुल निमकडे आणि कृष्णा वसोकार यांनी तात्काळ शोध मोहीम राबवून मुलांना पाण्याबाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीने नांदुरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। एकाच वॉर्डातील 2 बालकांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेने दोन्ही मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा आहे। घटनेचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।